कार्यक्रमासाठी पत्नीच्या माहेरी केडगाव येथे आलेल्या युवकाला पती आणि पत्नीच्या वादातून बेदम मारहाण करत त्याचा खून केल्याची घटना उघडकीस आली। खुनानंतर त्याचा मृतदेह चांदबिबी महालाजवळ बारदरी शिवार तालुका नगर येथे फेकण्यात आला। या प्रकरणी मयताची पत्नी आणि तिच्या माहेरचे नातेवाईक अशा 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी मयताची पत्नी आणि मेहुण्याला अटक केली। प्रशांत जगन्नाथ घाटविसावे वय 28 राहणार केळ पिंपळगाव तालुका आष्टी जिल्हा बीड असे मयताचे नाव आहे। तर त्याच्या खून प्रकरणी त्याची पत्नी कल्याणी प्रशांत घाटविसावे मूळ राहणार केळ पिंपळगाव हल्ली राहणार शास्त्रीनगर केडगाव, सासरा सोमनाथ बनकर, सासू वैशाली सोमनाथ बनकर, मेहुणा अजय सोमनाथ बनकर, मेहुणी प्रियंका सोमनाथ बनकर सर्व राहणार शास्त्रीनगर केडगाव आणि अजय बनकरचा मेहुणा मोहित दिनेश पाडळे राहणार बोहरीचाळ रेल्वे स्टेशन रोड केडगाव यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम 302, 323, 143, 147, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबत मयत प्रशांत घाटविसावे याचा चुलत भाऊ किशोर बापूराव घाटविसावे राहणार केळ पिंपळगाव तालुका आष्टी जिल्हा बीड यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। गुन्हा दाखल होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे, महिला पोलीस नाईक मोहिनी कर्डक, पोलीस कॉन्स्टेबल विक्रांत भालसिंग, संभाजी बोराडे यांच्या पथकाने मयताची पत्नी कल्याणी प्रशांत घाटविसावे आणि त्याचा मेहुणा अजय सोमनाथ बनकर यांना अटक केली। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे करत आहेत। बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।